आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अमरावती ग्रामीण पोलिसांनी ट्रक जाळून एका इसमाची हत्या केली. या प्रकरणी 24 तासांच्या आत उकल केली आहे. मोर्शी तालुक्यातील चिखलसावंगी फाटा येथे ट्रकला आग लावून केलेल्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस स्टेशन मोर्शी येथे 15 जुलै रोजी रात्री 10:42 डायल 112 वर माहिती मिळाली की चिखलसावंगी फाटा येथे एका ट्रकला आग लागली आहे. घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दल दाखल झाल्यानंतर ट्रकच्या केबिनमध्ये पूर्णतः जळालेल्या अवस्थेत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सदर घटना अत्यंत क्लिष्ट असल्याने मृतदेहाची ओळख पटविणे आणि संशयितांचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने 3 पथके व मोर्शी उपविभागातील 6 पथके तयार केली. ट्रक क्रमांक MH29 T2903 ची पडताळणी करून मूळ मालक मोनी उमेश शर्मा वय 44 वर्ष राहणार म्हाडा कॉलनी चंद्रपूर यांचा शोध घेण्यात आला. त्यांचे नातेवाईक व मृतकाची पत्नी यांनी दिलेल्या माहितीवरून मृतदेह हा उमेश गौरीशंकर मिश्रा वय 52 राहणार म्हाडा कॉलनी चंद्रपूर यांचा असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलीस स्टेशन मोर्शी येथे मर्ग क्रमांक 56/2026 कलम 194 BNSS नुसार नोंद करण्यात आली. घटना घातपात आहे की अपघात हे निष्पन्न करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या प्रभावी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. AI प्रणालीच्या विश्लेषणातून सदर घटना घातपात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. अत्यंत क्लिष्ट व ब्लाइंड मर्डर असलेल्या या प्रकरणातील 2 संशयित आरोपींची अवघ्या 24 तासात ओळख पटविण्यात आली. ते हरदेव सिंग मुनासा सिंग देवल वय अंदाजे 45 वर्ष राहणार अंबादासवाड तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर व मनप्रीत सिंग कश्मीर सिंग वय 48 वर्ष राहणार अमृतसर पंजाब हल्ली मुक्काम कच्छ गुजरात असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही आरोपींना रावेर व अहमदाबाद येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. या संपूर्ण कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी मोर्शी, स्थानिक गुन्हे शाखा व ठाणेदार मोर्शी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इकडे एक 15 तारखेला मोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घटना घडली होती. त्यामध्ये एक ट्रक जाळण्यात आलेला होता रस्त्याच्या बाजूला. डायल 112ला कॉल होता. आपली टीम तात्काळ तिथे पोहोचली. फायर ब्रिगेडच्या मदतीने आपण ते आग विझवली होती. विझवल्यानंतर तिथे थोडं सर्च घेतल्यानंतर असं लक्षात आलं की त्या ट्रकच्या केबिनमध्ये एक डेड बॉडी आहे, ती बऱ्यापैकी जळालेली होती. मग त्यामध्ये थोडा घातपाताचा संशय होता. त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या बॉडीचं आयडेंटिफिकेशनसाठी आपण AI तंत्रज्ञानाचा वापर केला. त्याच्यामध्ये त्याचा फेस थोडा रिकन्स्ट्रक्ट आपल्याला करता आला. तसेच त्या गाडीच्या ओनरशिपच्या डिटेल्स आपल्याला घेता आल्या आणि मग आपण त्याची ओळख पटवली मृतकाची. त्यानंतर ओळख पटवल्यानंतर आपण जवळपास एक 10 टीम्स, 3 LCBच्या टीम आणि 7 टीम्स त्या डिव्हिजनमधून बनवून आपण 100पेक्षा जास्त CCTV कॅमेराचं ॲनालिसिस याच्यामध्ये केलेलं आहे. आणि तसेच पुन्हा आपल्याला एका ठिकाणी सस्पेक्टेड व्हेकल आणि 2 सस्पेक्टेड आरोपी दिसत होते, तर त्यांचं देखील फेस आणि इमेज एन्हान्समेंटसाठी AIचा वापर आपण केला आणि त्यामध्ये आपण हे 2 आरोपी निष्पन्न केलेले आहेत. आणि त्यांना ते पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आपण एक जळगाव स्थानिक पोलिसांची आणि गुजरात पोलिसांची मदत घेऊन त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. सध्या त्यांना अटक केलेलं आहे. यामध्ये प्रथमदर्शनी असं दिसून येत आहे की जे मृतक होते ते आणि याच्यातला एक जो आरोपी आहे, मुख्य आरोपी, या दोघांचे पैशाचे व्यवहार होते. त्यामध्ये त्यांच्यामध्ये नागपूरच्या वाडी एरियामध्ये भांडण झालं होतं. त्याच्यामध्ये त्या झटापटीत हा जो मृतक आहे त्याचा तिथं मृत्यू झाला असं आरोपीचं सांगणं आहे. तर त्यानंतर त्यांनी बॉडी कशी डिस्पोज करायची त्यामुळे ते मोर्शीपर्यंत पोहोचले होते आणि त्यांनी इथून पेट्रोल देखील विकत घेतलं आणि केबिन जाळून हा ॲक्सिडेंट आहे असं देखील दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.